पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा 13वा दिवस आहे। यातील 2 विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय, तर तिघांची प्रकृती काहीशी खालावली आहे। विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ काल मंत्रालयात आदिवासी मंत्र्यांच्या भेटीला गेलं होतं। यावेळेला उपोषण मागे घ्या आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणू असं आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आलं। मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार, यावर आपण ठाम आहोत असं या आदिवासी विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं। एकूण 6 विद्यार्थी सध्या इथे उपोषणाला बसलेत। यापैकी 2 विद्यार्थ्यांची तब्येत खालावली आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करत उपचार सुरू करण्यात आले आहेत। त्यामुळे तिकडे नागपुरातलं आंदोलन बऱ्यापैकी संपण्याच्या स्थितीत आहे, कारण वयोमर्यादेची अट काढून टाकण्यात आली। पण इकडे पुण्यातलं आंदोलन मात्र सुरू आहे। पुण्यात मांजरी इथे आदिवासी विद्यार्थ्यांचं वसतिगृह आहे, या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे। एकूण 6 विद्यार्थी इथे आंदोलनाला बसले होते। काल मंत्रिमंडळाची बैठक होती, त्यापूर्वी मंत्र्यांशी चर्चा करण्याकरता इथलं एक शिष्टमंडळ आलं होतं, पण या शिष्टमंडळानं प्रस्ताव नाकारला आणि सध्या उपोषण सुरूच आहे। अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजिंक्य, सध्या मांजरीतलं जे उपोषण सुरू आहे त्याची काय स्थिती आहे? गेल्या 13 दिवसापासून हे सगळं विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे। वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि या मागण्या पूर्ण कराव्यात अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे। खरं तर अनेक वेळा आदिवासी मंत्र्यांना देखील हे विद्यार्थी भेटले, मात्र तोडगा निघाला नाही। यापूर्वी देखील ज्यावेळी आदिवासी मंत्र्यांना भेटले त्यावेळेस आदिवासी मंत्र्यांनी या विद्यार्थ्यांना सांगितलं की मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात भेट घालून देतो, मात्र तुमचं उपोषण जे आहे ते माघारी घ्या। मात्र जोपर्यंत सगळ्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण बंद करणार नाही अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। जवळपास 6 विद्यार्थी उपोषणाला बसले होते, त्यापैकी 2 विद्यार्थ्यांची प्रकृती अत्यंत खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। तर आता 4 विद्यार्थी त्या ठिकाणी उपोषण करतायत। या संदर्भात राहुल गांधींनी देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळवलेले आहे की आदिवासी विद्यार्थ्यांची जी मागणी आहे त्यावर तोडगा काढण्याचे जे पत्र आहे ते राहुल गांधींनी दिलेलं आहे। मात्र 13 दिवसापासून हे सगळं उपोषण सुरू असल्यामुळे जे उपोषणकर्ते विद्यार्थी आहेत त्यांची प्रकृती खालावते आणि यांच्यावर आता उपचार करण्याची गरज आहे। त्या दृष्टीने प्रशासन देखील प्रयत्न करते, मात्र जोपर्यंत सगळ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नसल्याचं आणि उपोषण सोडणार नसल्याची भूमिका या विद्यार्थ्यांनी सध्या घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अजिंक्य, या विद्यार्थ्यांची आता पुन्हा सरकारच्या वतीनं कोणाचं बोलणं सुरू आहे का? आज दिवसभरात उद्या काही भेटी प्रस्तावित आहेत का मंत्र्यांच्या किंवा सचिवांच्या किंवा अन्य? त्या ठिकाणी हे सगळं आंदोलन सुरू आहे। विरोधी पक्षातील नेते त्या ठिकाणी भेट देत आहेत। त्यांनी देखील विनंती केलेली आहे की प्रकृती खालावते त्यामुळे उपचार गरजेचा आहे। त्याचबरोबर आदिवासी मंत्री देखील मुख्यमंत्र्यांच्या सातत्याने संपर्कात असल्याचं सांगतायत। विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर सकारात्मक उपाय करण्याचे सध्या प्रयत्न सुरू असल्याचं आदिवासी मंत्र्यांकडून सांगितलं जात आहे। मात्र विद्यार्थी ठाम आहेत की जोपर्यंत ज्या 7 ते 10 मागण्या विद्यार्थ्यांच्या आहेत, मग ती वयासंदर्भात असेल किंवा वसतिगृहासंदर्भात असेल, जे जेवण मिळतं वसतिगृहांमध्ये, या सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन कायम राहील असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। अजिंक्य, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।